हे बघा मंडळी, सकाळी सकाळी 2 फणस आता फोडलेले आहेत मी. एक बडबा बाबांनी इकडनंच आणले होते आपण. ते आता कोण नाही ते आम्ही पण बोललो फोडून तर टाका, फोडले तर पाहिजेत, कारण आता लय दिवस ठेवले तर हे होतील ते. गरे पण बघा छोटे छोटे फणस होते. आम्हाला वाटलं नव्हतं गरे भेटतील एवढे, पण भेटले बाबा. हा लय छोटे छोटे फणस होते, एवढे एवढे फणस होते. मला लय आवडतो हा फणस, शेंबडा फणस. बरका म्हणतात ना याला. यम्मी यम्मी गरे. शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मनाचा राजा. तर मंडळी, आज सकाळी बघितलं फणस फोडला. सकाळी नाही, आता थोड्या वेळापूर्वीच फणस फोडला. मगाशी फणस फोडला आणि आता आलो आहे मगाशी आता देवडेकर काकांना पण बघायला. हां, खराब झाले सर उन्हामुळे. तर आता आलो दक्षला घेऊन इथे बागेत जरा फिरायला. दक्ष म्हणते बाबा फिरू नका उन्हात, तुमचे केस करपतील. म्हणजे बघा उन्हाची दाहकता किती आहे, दक्षला ती जाणवते. दक्ष तर बाहेर येतच नव्हता, एवढं कडक ऊन पडलं आहे. बघा मंडळी, आज 16 तारीख आहे, म्हणजे जूनच्या शाळा पण चालू झाल्या. जसा दक्ष शाळेत जात नाही, शाळा दक्षची वाट बघते, तसंच आम्ही पावसाची वाट बघतोय. आणि माझ्या शाळा इंटेलिजंट नाही. चला मंडळी, आलो आहे दक्षला खूप दिवसांनी बागेत आणलं आहे मी. दक्ष येत नाही, नुसता टी व्ही बघत बसतो. मग काय करणार, चला. आणि आता लाईट गेली म्हणून आलाय तो, नाही तर नसता आला ना दक्ष. जरा बोललो सावलीत ये जरा. हां, मग किती लागले ते बघ. तू बघत नाहीस, बागेत येत नाहीस म्हणजे बघ किती चिकू लागले. तर आपल्या बागेत फिरायचं बाळा, लय दिवसांनी आलाय बागेत बघा. तिथं पण एक लागले बघा. अरे भरपूर लागले, जवळजवळ 70-80 लागलेत. काय पण हो, मोज ना, काय लागणार काउंट कर. ना फक्त एवढंच की मोठे नाही झाले अजून, त्याला मोठ्या व्हायला वेळ लागेल. हे बघा म्हणजे झाडांचं तुम्हाला जे बोलतो ना महत्त्व, ते हेच असतं. कुठलंही झाड असू दे, फळ देणारं असू दे, फूल देणारं असू दे, किंवा लाकूड देणारं असू दे, किंवा काहीही न देणारं असू दे, पण त्याची सावली तरी महत्त्वाची असते. तो काही ना काहीतरी देतातच. या जमिनीवरची, या पृथ्वीतलावरची एकही व्यक्ती, वस्तू, कीट, मोठं मुंगी, किडा, असं कुठलीच वस्तू नाही जे काही ना काहीतरी देतातच. जे या जगात येतात ते काही ना काहीतरी जगाला देतातच. बघा आता या कडक उन्हात उभा आहे आणि आता या झाडाच्या सावलीखाली उभा आहे का. हे सागाचं झाड आहे, जेव्हा मोठं होईल तेव्हा होईल, पण सध्या तर सावली देते आपल्याला. आणि आपण ह्यांनाच तोडतोय, त्याच्यामुळे हे ऊन जास्त पडतं, हे ऋतुचक्र बिघडतं आहे. म्हणजे काहीतरी करा, झाडं लावा, निदान एक तरी झाड लावा किमान. आता 125 करोड जनता आहे आपली, लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे वाढली असेल तर. आता जनगणना झाली, आता त्याचा डेटा येईल तेव्हा आपल्यापर्यंत, पण निदान तेवढ्या खरंच खूप टेन्शनमध्ये आहे. कारण काय माहिती आहे मंडळी, टी व्ही आहे, नेट आहे, लाईट आहे, पण रिमोट बिघडला आहे. काय करणार, त्याने जाऊन दुकानात नवीन सेल पण आणले, पण काय करणार. आज काय दुसरं काय, त्याला अथक प्रयत्न झाले आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा चालली आहे. दक्ष शाळेत नाही गेला म्हणून तुला शिक्षा दिली आहे, रिमोटच बंद झाला आहे. चल आज तुझं दिवसाचं चॅलेंज आहे, तू हे करून दाखव, चालू करून दाखव. नाही होणार. अरे हार्टबीट चालू कर ना त्याची, त्याला रिवाईव्ह दे. काहीतरी ऑपरेशन त्याचं कर, ऑपरेशन आताच केलं. इथं सर्जरी झाली, टाके पडले त्याला. टाके पडलेत, मग चालू करून बघ, एकदा प्रयत्न करून बघ.
आपण इलेक्ट्रिशियन हां कर काहीतरी कर आणि चालू कर बाबा, कारण नाहीतर काय सगळं आहे पण तुला टी व्हीच बघता येणार नाही आहे. इथे बघा आता आम्ही सकाळी ते गवत काढलं होतं ते आता जाळतो इथे. काय म्हणलं एवढा काय पावसाने दगाच दिला आहे आम्हाला बाई सगळीकडेच, काय कळत नाही. आता थोडासा कचरा आहे तो जाळतो. कडक ऊन आहे ते बघा, सकाळी काढलेलं आता एवढं कडक ऊन आहे बघा. दक्ष रिमोट चालू आला काय? अजिबात म्हणजे अजिबात पाऊस नाही. बघा दक्ष बघा कोंबडी फ्राय करते, कोंबडी तंदुरी करते, तंदुरी. बघा हे दक्ष वरती काढ रे. आई शपथ काय फ्राय केले तू हे? मंडळी तुमचा गैरसमज होईल, हे फणसाचं आतलं ते हे असतं ना ते आहे. हां ते आहे. तुम्हाला सांगतो तंदुरी पाहिजे का? दक्ष शाळेत कधी जाणार? बघूया. मग शाळा तुला आवडत नाही? पाण्याच्या हालेत हां म्हणून थांबलेस काय काही? आपल्या इथे तर 100. हे बघा मंडळी आज बघा ही फुलं कशी दिसत आहेत, छान मस्त ना कुठली बाबा? मंडळी बघा रात्रीचे 11:15 होऊन गेलेत आणि आम्ही झोपायला जातो. नेमकं अंथरूण वगैरे टाकलं होतं पण बघा नेमकीच लाईट गेली. टीव्ही पण बंद करू ना? हां टी व्ही बंद कर ना, अचानक लाईट येईल ना. नेमकीच लाईट गेली आणि काय करायचं बघा. आणि आता पाखरं पण येत आहेत. पावसाचं तर काय नामो निशाण दिसत नाही आहे. काय करणार मंडळी? दक्ष काहीतरी बोल, बाहेर अंधार आहे. हां कूलरला, हां कूलर लावावा लागतोय अजून सुद्धा. दक्षने भरपूर काम केलं. आता भांडी घासली, ओटा बिटा सगळं एकदम क्लीन करून तो आलाय घरात बाहेर. आता चालू ठेव ना हे कूलर. हां चार्जिंगचं बटन पण चालूच ठेव. इलेक्ट्रिसिटी वेस्ट आहे ना. बरोबर आहे. काय करायचं? बाबा लाईट लगेच 5 मिनिटात आली लाईट. आज देवळेकर काकी गेल्या म्हणजे मुंबईला गेल्यात त्या. पावसाची अपेक्षा, चांदण्यात आज क्लिअर दिसत आहेत. निरभ्र आकाश आहे, निरभ्र. असो दुपारी दक्षने कसं तरी रिमोट चालू केलं होतं. त्याने खोलून बिलून अथक प्रयत्नाने ते आत्तापर्यंत चालू होतं लाईट जाईपर्यंत. आणि आता नेमका तो बोलला चला काहीतरी बघूया, पिक्चर बघत होतो आम्ही बाळाचे बाप ब्रह्मचारी. नेमकं परत रिमोट बंद पडलं आणि तो आला बाहेर. बोलला बाबा आता उद्या बघूया. छान पिक्चर होता, छान मूवी आहे तो बाळाचे बाप ब्रह्मचारी.
मस्त जुने पिक्चर असे बघायला बरं वाटतात. आणि त्यामध्ये आपले अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे जर असतील ना तर काय मस्तच एकदम. त्यांचे पिक्चर बघताना कधीच कंटाळा येत नाही. जुने पिक्चर असेच असतात. तर चला मंडळी, सध्या तुम्हाला बोललो आपल्या राज्याची परिस्थिती खूप खराब आहे. खराब म्हणजे यासाठी मंडळी महागाई तर वाढलेलीच आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. CNG वाढलं आहे परत. आणि त्या पाठोपाठ म्हणतात ना सुलतानी संकट आहेच. आणि एक आता आसमानी संकट म्हणजे सध्या पाऊस नाही आहे राज्यात काय देशभरामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये पाऊस नाही आहे. आणि हा सीझन असा आहे जो शेती हंगामाचा खूप मोठा सीझन आहे. आणि ह्या सीझनमध्ये पाऊस नाही आहे म्हणल्यानंतर बेकार परिस्थिती होणार आहे सगळ्यांचीच. म्हणजे शेतीसाठी सोडा पियाच्या पाण्यासाठी सुद्धा काही लोकांना वणवण करावी लागणार आहे. बेकार. आता मी मगाशी ऐकलं म्हणजे पुण्यामध्ये तर 15 तारखेपासून त्यांनी पाणी कपात चालू केलीच होती. आणि मुंबईमध्ये मी असं ऐकलं, आता बातम्यांना पाहिलं की 20% पाणी कपात परवापासून लागू करत आहेत. त्यामध्ये सुद्धा आता त्यांनी म्हणजे शेतीसाठी पण आवर्तनं देण्याचं बंद केलेत. आता फक्त पिण्यासाठी पाणी वापरायला त्यांनी निर्देश दिलेत सरकारने. अगदी योग्य निर्णय आहे. पण मंडळी असं होणार आहे की आता काय लोकांनी पेरलं म्हणजे 25 तारखेचं रोहिणी नक्षत्र निघालं जे 25 मेला. त्याच्यानंतर काही लोकांनी दिवसानंतर त्यांना वाटलं पाऊस येईल, पण पाऊस हा अद्याप देखील आलेला नाही आहे. काय माहिती आता किती म्हणजे सरकारने आव्हान केलं होतं शेतकऱ्यांना, पण शेतकरी तरी काय करणार. आणलेलं बियाणं त्यांनी आपलं विश्वासाने पेरलं, पण अजूनही पावसाचा थांगपत्ता नाही आहे. दगड मागू नको रात्रीची. अजूनही पावसाचा थांगपत्ता नाही आहे. काय करायचं. पाऊस येईल असं वाटत नाही आहे. कडक उन्हाळा चालू आहे, कडक उन्हाळा. आणि आता मंडळी आता तर आहे आज 16 तारीख म्हणजे 17 तारीख लागूच झाली. मला 12 वाजून गेले. 17 तारीख झाली आणि आता जवळजवळ जेमतेम 13 दिवस राहिलेत या महिन्यातले. म्हणजे हा महिना गेलाच. म्हणजे जवळजवळ आता 3 महिने फक्त पाऊस उरला आहे. 3 महिन्यामध्ये कसा काय पावसाचा होणार आहे, गणित जुळणार आहे काय माहिती. आणि मंडळी ह्यावर कहर म्हणजे जखमेवर मीठ चोळणं कशाला म्हणतात ना ते बघा ना. आता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही MLCची निवडणूक आता आहे थोड्याच दिवसात. आणि निर्लज्जासारखं काही नगरसेवक सहलीला गेलेत. बरं सहलीला जाणं हा तुमचा प्रश्न आहे. तुमच्याकडे पैसे आहेत, जा गोव्याला. प्रत्येकाने गोव्याला जा, मजा करा. निर्लज्जासारखे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, रील्स बनवता, रील्स टाकताय. हां मजेची रील्स बघा. आम्ही देखील रील्स बनवतो, सगळं बनवतो. पण आम्ही कुठल्याही पदावर नाही आहे, पण तरी पण आम्ही आमच्या कष्टाच्या पैशातनं जातो आहे. आता तुम्ही कुठल्या पैशातनं जाताय सहलीला काय माहिती. आणि ते रील्स बनवून टाकता. अरे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, थोडं जनाचं नाही मनाचं तरी भान ठेवा काय करता याचं. आणि आता दुसरं काय ऑपरेशन टायगर. बापरे भयंकर. म्हणजे राज्यात ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार उपाययोजना काय करते देव जाणो. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, उपद्व्याप करण्यासाठी, नगरसेवकांना सहलीला पाठवण्यासाठी पैसे येतात कुठनं. अरे किमान ते पैसे लोकांच्या ह्याच्यासाठी वापरा, सत्कर्णीसाठी वापरा. असो किती बोंबलून काही होणार नाही. चला मंडळी, हा आपला काही विषय नाही आहे. आणि बरं आपल्याला काय करायचं आहे, आपण नाहीतरी झुरळं. तर असो. तर मंडळी चला आता ब्लॉगचं एंडिंग करायची वेळ झालेली आहे. 12 वाजून गेलेले आहेत. आणि आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री. आजचा देखील असाच दिवस गेला. कायम उन्हाळा हे कीवर्ड्स माझ्या व्लॉगमध्ये थोडे दिवस राहतीलच असं मला वाटतं आहे. तर चला तुर्तास तरी आता इथेच थांबतो. शुभरात्री.